लहानपणापासून तिथे असल्यामुळे खूप गोष्टी शिकलो, समरस झालो आणि मग त्याच्यामधल्या प्रत्येक स्त्रीची वेदना मी कुठल्या ना कुठल्या तरी मित्राच्या घरामध्ये पाहिलेली आहे. आणि मग मला असं वाटतं की तिथल्या मुमताजने लिहिलं नाही, असलमने लिहिलं नाही, मला लिहिण्याची सवय आहे आणि मी लिहिलं. मला ते तितकंच माझं वाटतं. म्हणजे त्याच्यामध्ये तर मी लिहिलंय की बागवानी नावाची जी भाषा आहे आमची पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजामध्ये बोलली जाते, ती माझी दुसरी मातृभाषा आहे. आम्ही मित्र एकमेकांना त्या भाषेतनं पत्र लिहायचो. NSD मध्ये असेपर्यंत पत्राचा काळ होता, म्हणजे त्याच्यानंतरही साधारणतः 2000 पर्यंत आपण पत्र लिहायचो. आमची पत्रापत्री व्हायची, अजूनही माझ्याकडे ती पत्र आहेत. त्यामुळे त्या सगळ्या जीवनाशी समरस झाल्यामुळे जेव्हा या सगळ्या प्रथा असतात तेव्हा तू त्यांच्याबद्दल का लिहिलं असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा मला असं लक्षात येतं की ते आणि मी असं माझ्यामध्ये अंतरच नाहीये. कारण तुमच्या कुठल्याही मित्राच्या घरामध्ये जर एखादी काही वाईट घटना घडली तर तुम्ही त्याच्याशी समरस होता. माझ्याही घरामध्ये किंवा लग्न कार्य आणि कुणी गेल्यानंतर आजही येणं जाणं कायम आहे. तर मला मग त्या दुःखाशी मी कसा समरस होणार नाही. आणि मग ते मी लिहिलं आणि ते लिहिताना माझ्या असं लक्षात आलं की मुस्लिम स्त्री ही सुधारण्याच्या परिघाबाहेरच ठेवली आहे आपण. म्हणजे स्त्रीच्या सुधारणेबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा सावित्रीबाई फुलेंचा आपण अत्यंत आदराने उल्लेख करतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रथा नष्ट झाल्याबद्दल आपण आनंद व्यक्त करतो. पण अजूनही एक मुस्लिम समाज आहे ज्या समाजातल्या स्त्रियांना अनिष्ट प्रथांना सामोरं जायला लागतं, पण आम्ही त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करतो. का तर ते जे समरस होणं आहे, ती उत्कटता आहे, ती कुठेतरी कमी पडते की काय असा प्रश्न मला पडायला लागतो. पण मला असं वाटतं की मला ते करावंसं वाटलं. अनेकांनी मला विचारलं सुद्धा की तुला भीती नाही का वाटली हे करत असताना. तर खरं तर लिहिताना हा विचारही माझ्या मनात आला नाही. कारण मला असं वाटतं ज्याचा त्याचा प्रश्न लिहिताना शिक्षणातनं देव हटवला पाहिजे असं म्हणणारं पात्र मी लिहितो. मला इथे एक मठ टाकायचं आहे आणि उद्या एक फॉरेनर आणून फोटोच काढतो या मठामध्ये माझ्या बायको बरोबर, तिच्या अंगात येतं का नाही फॉरेनर बरोबर फोटो काढला की लई लोकांना वाटतं लई जागृत आहे देवस्थान. अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा मी लिहिल्या त्या ठिकाणी. किंवा इन्शाल्लाह मध्ये लिहित असताना सुद्धा प्रथांबद्दल मी बोललो. कारण मला असं वाटतं की परत एकदा आपल्या संत साहित्याकडे जर आपण गेलो तर संतांनी जेवढ्या शिव्या समाजाला दिल्या आहेत तेवढ्या कुणीच दिल्या नसते. पण तरीही लोकांना त्या शिव्या वाटल्या नाहीत कारण त्यातली तळमळ दिसली. संत टिंगल नव्हते करत, अनिष्ट प्रथांची आणि रूढींची टिंगल नव्हते करत. ते तळमळीने सांगत होते बाबा बाहेर या याच्यामधनं, ह्यानी तुम्हालाच त्रास होतोय. आणि मग माझं एक सूत्र त्या ठिकाणी ठरलं होतं की मला टिंगल करायची नाहीये. कोणी तलाक देतंय किंवा मला टिंगल नाही करायची. मला तळमळीने, आणि खरोखरच ती तळमळ माझ्यामध्ये असल्यामुळे मला ते तळमळीने मांडायचे. आणि म्हणून मी प्रत्येकाला सांगायचो मी तुम्हाला लिहून देतो, या कादंबरीला विरोध होणार नाही. ह्याचं कारण वाचणाऱ्या माणसाला कुठेही असं वाटत नाही की मी त्याची टिंगल करतो. आणि मग मला असं वाटतं की अशा पद्धतीने लिखाणाकडे पाहत असताना मला असं वाटतं की तुम्ही तुमचं अनुभव विश्व जेवढं विस्तारत जाता आणि त्या अनुभव विश्वाकडे तुम्ही ज्या उत्कटतेने पाहता ते पाहणं खूप महत्वाचं असतं.